लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध। अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही। लेदरची 100% गॅरंटी। पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोका जवळ, अहमदनगर। संपर्क क्रमांक 9604 32 78 63। औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद। संपर्क क्रमांक 92 84 14 65 54। वैदू समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मढी इथं कानिफनाथ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिनांक 31 मार्च अर्थातच रविवारी परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचं मढी मेळावा नियोजन या समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण यांनी सांगितलंय। या मेळाव्यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणांवरून वैदू बांधव उपस्थित राहून संघटित होणार आहेत। संसदेच्या आगामी अधिवेशनात राज्य आणि केंद्राने वैदू समाजाच्या विशेष मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढावा, तसेच इतर मागण्यांसंदर्भात निर्णय होऊन जिल्हा आणि तालुका पातळीवरील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याने परिवर्तन मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मढी मेळावा नियोजन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण यांनी केले आहे। मढी नियोजन समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, वैदू समाज पोटासाठी भटकंती करत असतो। त्यांच्या असणाऱ्या न्याय मागण्यांमध्ये वैदू समाज स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ करण्यात यावे, वैदू भवनासाठी तीर्थक्षेत्र मढी, जेजुरी, माळेगाव, राजे देऊळगाव या ठिकाणी वैदू भवनासाठी जागा मिळावी, ॲट्रॉसिटी सारखे कवच वैदू समाजासाठी संरक्षण मिळावे, जातीचे दाखले मिळवण्यासाठी 1961 कायदा शिथिल करून घरपोहोच दाखले मिळावेत, गृह चौकशी करून जात पडताळणी दाखला मिळावा, नॉन क्रिमिलेअर दाखल्याची अट रद्द करावी, वैदू समाज रोजगारासाठी गावोगाव फिरतात त्यांना तहसील यांच्याकडून ओळखपत्र देण्यात यावे, भूमिहीन लोकांना प्रत्येकी 2 हेक्टर प्रमाणे आणि शासकीय जागा अतिक्रमित असेल तर कायमस्वरूपी करण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळावा, समाजातील शिक्षित, अर्धशिक्षित, अकुशल धारकांना व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्राधान्य द्यावे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत तांडा योजनेअंतर्गत वैदू समाजात शहरी तसेच ग्रामीण भागात घरकुल योजना देण्यात याव्या, रोहिणी कमिशनच्या निर्देशानुसार वैदू समाजाला केंद्रात अत्यंत मागासलेल्या वर्गात समाविष्ट करण्यात यावे, अशा विविध मागण्या परिवर्तन मेळाव्यात मांडल्या जाणार आहेत। मढी या ठिकाणी 31 मार्च 2024 ला ठीक 11 वाजता वैदू समाजाचा भव्य मेळावा घेणार आहोत। त्या मेळाव्याला आदरणीय राम शिंदे, संग्राम भैया जगताप आणि आमदार निलेश लंके, अरुण जाधव, ॲडव्होकेट अरुण जाधव, शिवाजीराव ढवळे आणि गुलाबराव वाघमोडे, मल्लू शिंदे उपस्थित राहणार आहेत आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण समाज त्या ठिकाणी येणार आहे। या मेळाव्याचं उद्दिष्ट म्हणजे समाज संघटित होणे आणि समाज सरकारला आपल्या समाजाची ताकद दाखवणे आणि संघटनेची दिशा ठरवणे आणि समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक हे आढावा घेणे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत। कमिटीच्या वतीने नगर जिल्ह्यातील जेवढे गाव वैदू समाजाची वाडी वस्ती आहे सगळ्यांनी 31 तारखेला मढी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी पूर्ण गाव, वाडी, वस्ती, तमाम युवक आणि समाजप्रिय लोकांनी 31 तारीख येथे होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहावे ही तमाम जनतेच्या वतीने विनंती करतो। आणि मी एक वैदू समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या चळवळीत काम करतो। आमच्या समाजाची अशी भूमिका आहे की सर्व जे सुशिक्षित मुलं आहेत ते ह्या मेळाव्यानिमित्त सर्वांनी एकत्र यावे आणि जे काही आजपर्यंत सुशिक्षित मुलं आहेत त्यांनी असं त्यांच्यासमोर आपल्या समाजासमोर काहीतरी आदर्श ठेवावा की जेणेकरून इतर मुलांनी आणि समाजाने त्यांचा आदर्श घेऊन आपला समाज कसा सुशिक्षित होईल आणि आपला समाज कशी सुधारणा होईल या दृष्टिकोनी प्रयत्न आम्ही करू राहिलो आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा सामाजिक मेळावा मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित केलेला आहे
आणि आमची विनंती अशी राहील की ऑल महाराष्ट्रातून नव्हे ऑल भारतातून जेवढेही आपला समाज आहे मढी या ठिकाणी मेळाव्यानिमित्त 31 तारखेला सर्वांनी जमावं आणि हा एक विचार, हा एक शिक्षणाचा प्रवाह, हा एक सामाजिक प्रवाह घेऊन आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम करावं हीच अपेक्षा मी करतो. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.